example number 22 is evaluate integration from 0 to pi x sin x upon 1 plus sin x dx x sin x upon 1 plus sin x dx. तर बघा सोल्यूशन दिलेलं इंटिग्रेशन आहे डेव्हलप केलं काय दिलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय x sin x upon 1 plus sin x dx बरोबर. तर याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 म्हणजे 0 टू a कुठली प्रॉपर्टी वापरा 0 टू a वाली बरोबर. म्हणजेच काही स्टेप फर्स्ट अरे युजिंग प्रॉपर्टी कुठली रे कोण सांगेल युजिंग प्रॉपर्टी नंबर 4. युजिंग प्रॉपर्टी नंबर 4 काय प्रॉपर्टी 4 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx is कोण सांगेल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx is अरे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of रिप्लेस x बाय a minus x. x ला कशाने रिप्लेस करतो आपण a minus x ने बरोबर ना. म्हणजे ही प्रॉपर्टी यूज करावी लागेल आपल्याला बरोबर. मग काय पुट करणार पुट x इक्वल टू रिप्लेस x बाय a minus x म्हणजे x ला a minus x पण a काय कोण आहे पाय minus x म्हणजे x ला कशाने रिप्लेस करावं लागेल पाय minus x न बरोबर. म्हणजे काय देन इंटिग्रल 1 becomes I equal to आता जे 0 टू a ते 0 टू a राहील म्हणजे 0 टू पाय राहील बरोबर. मग x जिथे जिथे x दिसतोय तिथे काय पुट करूया पुट x इक्वल टू पाय मायनस x म्हणजे पुट x इक्वल टू पाय मायनस x इनटू साइन ऑफ पाय मायनस x अपॉन 1 प्लस साइन पाय मायनस x बरोबर. 1 प्लस साइन पाय मायनस x तर साइन x दिलेला आहे हां बरोबर आहे. तर काय दिलं आपल्याला sin x दिलाय तो आपण चेक केला. तर विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे x ला काय केलं युजिंग प्रॉपर्टी नंबर 4 रिप्लेस x बाय a minus x म्हणजे a ची व्हॅल्यू आहे पाय मायनस x. आता इथं ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज करावा लागतील बघा. मग sin पाय मायनस x फाइंड करावं लागेल आपल्याला sin पाय मायनस थीटा. म्हणून मी काय करतो आपल्याला अलाइड अँगलचा जनरल फॉर्म्युला काय आहे इथे लिहितो बघा n पाय बाय 2 प्लस ऑर मायनस थीटा. म्हणजे आपल्याला इथे पाय बाय 2 कंपल्सरी घ्यावा लागेल म्हणून मी काय करतो 2 ने डिवाइड करतो आणि 2 ने मल्टिप्लाय करतो. पाय ची ऍडजस्टमेंट समजली का डिवाइड आणि मल्टिप्लाय बाय 2. आता 2 कसा आहे इवन आहे म्हणजे काय होईल sin चा काय होईल साइनच राहील रेशियो डजंट चेंजेस. पण हा क्वाड्रंट कुठला आहे पाय मायनस थीटा म्हणजे 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय पाय मायनस थीटा म्हणजे कुठला येईल सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो बरोबर. म्हणजे जी प्लस साइन थीटा म्हणजे काय इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय अरे पाय मायनस x मग साइन पाय मायनस x काय 2 2 कॅन्सल झाला. sin पाय मायनस थीटा काय असतो प्लस sin थीटा म्हणजे तिथे रिप्लेस थीटा बाय x म्हणजे ती sin x अपॉन 1 प्लस sin पाय मायनस थीटा इज अरे sin पाय मायनस थीटा इज sin थीटा रिप्लेस थीटा बाय x dx. मग काय करूया sin x ना मल्टिप्लाय करा बडमास म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय पाय इनटू sin x माइनस x sin x
अपॉन 1 प्लस sin x dx. आता काय करूया रे, डिनॉमिनेटर सेपरेट दिया बरोबर, म्हणजेच काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय काय पाय sin x अपॉन 1 प्लस sin x माइनस x sin x अपॉन 1 प्लस sin x dx. तर काय केलं आपण, डिनॉमिनेटर सेपरेट दिला बरोबर ना, काय केलं पाय sin x ला सेपरेट दिला आणि x sin x ला सेपरेट दिला बरोबर. मग सॉल्व करूया इंटिग्रेशन, सेपरेट इंटिग्रेट करूया दोन्ही टर्मला, म्हणजेच काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, अरे r इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय एक पाय sin x अपॉन 1 प्लस sin x, पाय sin x अपॉन 1 प्लस sin x dx माइनस इंटीग्रेशन फ्रॉम 0 टू पाई काय न्यूमरेटर x sin x अपॉन 1 प्लस sin x dx. करा सॉल्व. तर बघा बरं, इथे आता 1 प्लस sin x आहे, जर cos असता तर आपण ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज केला असता, म्हणजे जिथे काय ऍडजस्टमेंट करूया, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 1 माइनस sin x ला काय करू, मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया, म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 1 माइनस sin x, डिनॉमिनेटरचं मधलं साइन चेंज करून त्या टर्मनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया, म्हणजे काय रे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय पाय sin x पाय sin x अपॉन, आता पाय कांस्टेंट आहे त्याला आपण बाहेर काढला तरी चालेल, sin x अपॉन 1 प्लस sin x ला कशाने मल्टिप्लाय करतोय, मल्टिप्लाय 1 माइनस sin x अपॉन 1 माइनस sin x dx, आणि व्हॅल्यू कशी आहे रे, माइनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय x sin x upon 1 plus sin x, and it is clearly from 1 I, which is minus I, from equation 1, from equation 1, it is I. तुम्ही बघा बरं, हा I आणि हा जो माइनस I आहे तो LHS ला आल्यावर काय होईल, प्लस I, म्हणजे I प्लस I इक्वल टू पाय 0 टू पाय. सॉल्व करूया, काय राहील इथं, स्ट्रेट मल्टिप्लिकेशन होईल. आता इंट आहे, न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन होईल. बघा बरं, sin x ना मल्टिप्लाय करूया, sin x into 1 sin x minus sin x into sin x sin square x upon, इथं बघा बरं, a plus b into a minus b, अरे which is expansion of a plus b into a minus b, which is expansion of a square minus b square, a square minus b square, म्हणजे जी 1 चा स्क्वेअर येईल 1 minus b square, म्हणजे जी sin square x. मग करा सिंप्लिफाय, काही I plus I into I equal to pi integration from 0 to pi. मग काय करूया, 1 minus sin square फाइंड करूया, न्यूमरेटर ऍज इट इज दिलं रे, sin x minus sin square x ऍज इट इज, 1 आणि sin square मधलं रिलेशन काय राहील, यूज sin square theta plus cos square theta. कोण असतो रे, कोण सांगितलं, पहिलाच आयडेंटिटी फॉर्म्युला आहे, अरे sin square theta plus cos square theta equal to 1. दिस इम्प्लाय आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे, 1 minus sin square theta ची, म्हणजे plus sin square theta becomes minus sin square theta, म्हणजे cos square theta मिळेल 1 minus sin square theta, 1 minus sin square theta, म्हणजे काय लिहितो, 1 minus sin square theta ला लिहूया cos square theta and replace theta by
x रिप्लेस थीटा बाय x म्हणजे ची cos स्क्वेअर x dx. मग डिनॉमिनेटर सेपरेट द्या पाय बरोबर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय. आता sin x आहे म्हणजे sin x अपॉन cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x dx बरोबर. तर काय येईल पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय. आता cos ची पॉवर 2 आहे एक पेक्षा जास्त मध्ये ब्रॅकेट टाकूया. sin ची पॉवर 1 आहे cos ची पॉवर 2 आहे म्हणजे cos स्क्वेअर ला आपण स्प्लिट करूया. कसं लिहू शकतो आपण cos स्क्वेअर ला cos x cos x मायनस sin upon cos is tan मग sin स्क्वेअर थीटा upon cos स्क्वेअर थीटा इज अरे tan स्क्वेअर थीटा म्हणजे रिप्लेस थीटा बाय x dx. म्हणजेच काय इथं पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय 1 upon cos कोण असतो रे sec 1 upon cos x is sec x 1 upon cos x काय असतो sec x and sin theta upon cos theta is tan theta म्हणजे रिप्लेस थीटा बाय x म्हणजे येईल tan x sin x upon cos x is tan x मायनस आता tan स्क्वेअर चे इंटिग्रेशन निघतं का रे नाही म्हणून आपण ट्रिपल ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज करूया. कोणता आहे रे वी नो दॅट 1 प्लस सेकंड आयडेंटिटी फॉर्म्युला करून सांगेल 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय असतो sec स्क्वेअर थीटा बरोबर. मग इथं काय करूया आपल्याला tan स्क्वेअर पाहिजे बरोबर म्हणजे tan स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळेल अरे tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस 1 sec स्क्वेअर थीटा मायनस 1 मग रिप्लेस थीटा बाय x म्हणजे मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाकतो इथे मग sec स्क्वेअर x मायनस 1 dx